जागतिक जल दिवस हा दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो। या दिवसाचे आयोजन जागतिक स्तरावर जलसंपत्तीच्या संरक्षणाची जागरूकता निर्माण करण्यासाठी केले जाते। या जनजागृती उत्तम उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप हे गाव। अशा प्रकारे सकारात्मक पाऊल उचलण्याचे या गावाची कायापालट झाली आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। अकोला शहराजवळ असलेल्या 15,000 लोकवस्तीचं कान्हेरी सरप हे गाव सध्या दुष्काळ मुक्त झालं आहे। गावकऱ्यांनी हे दुष्काळ दूर करण्यासाठी एकत्र येत गावातील नदीचं 6 किलोमीटर लांबीपर्यंत खोलीकरण श्रमदानातून केलं। त्याचबरोबर गावातील विहीर सफाई केली। याचा फायदा आता गावकऱ्यांना झालाय। गावात शेततळे बांधले, विहीर स्वच्छता केली, यामुळे पाण्याची पाणी पातळी वाढली आहे। आता गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे। सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी पाण्याच्या वापराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यावर भर दिलाय। याचाच परिणाम म्हणजे अनेक गावांचा पाणी प्रश्न नाहीसा झालाय, तर काही गाव अजूनही दुष्काळात होरपळत आहेत। कान्हेरी सरप येथील या उपक्रमामुळे गावात पाण्याची उपलब्धता वाढली असून पाण्याची गुणवत्ता देखील सुधारली आहे। कान्हेरी सरप येथील गावकऱ्यांच्या एकजुटीने पाणी प्रश्नावर एक सकारात्मक बदल घडवून आणला आहे। पाणी हे जीवन आहे। पाणी असले तर सुख समृद्धी आहे। आणि हा जो बार्शी टाकळी तालुका आहे, 2017 अगोदर या तालुक्यामध्ये खूप मोठा दुष्काळ होता आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान सर, डॉक्टर अविनाश पोळ, सत्यजित भटकर सर यांच्या संकल्पनेतून जे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुढे आली, त्यामध्ये बार्शी टाकळी तालुक्याने 2017 साली सहभाग घेतला। आणि हे जे आपण ज्या कान्हेरीमध्ये उभा आहोत, त्या कान्हेरीमध्ये साधारणतः 15,000 लोकसंख्या आहे गावची। आणि बाजूलाच एक पाणी पुरवठ्याची विहीर आहे। अगदी पावसाळा झाल्याबरोबर डिसेंबरमध्ये पिण्याच्या पाण्याची भटकंती गावकऱ्यांची होत होती। आणि एवढा पाऊस पडल्यावरही जवळपास 750 मिलीमीटर पाऊस हा बार्शी टाकळी तालुक्यामध्ये पडतो। आणि एवढा पाऊस पडल्यावरही सगळा पाऊस वाहून जात होता, तो कुठं थांबत नव्हता। म्हणून पाणी फाउंडेशनचे स्पर्धेमध्ये जे काही माथा ते पायता आणि पाणलोट क्षेत्रामध्ये जे काही उपचार करायचे होते, ते उपचार या गावातील वॉटर हिरो यांनी केले। आणि संपूर्ण गाव श्रमदान करत होतं। श्रमदानातून अनेक कामं कान्हेरी सरप या गावामध्ये झालेले आहेत। त्याचबरोबर या विद्रुपा नदीवर आपण उभे आहोत। या नदीच्या माझ्या मागे जे पाहता, या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी अख्खं गाव आणि जिल्हाधिकारी आणि पाणी फाउंडेशनची टीम यायची। आता वर 6 किलोमीटर नदीचं खोलीकरण झालेलं आहे, त्यामुळे जो काही पाणी येते ते पाणी त्यामध्ये थांबते आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे। आता एकंदरीत पाणी आल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याचा प्रश्न मिटला। पण शेतकरी जे आहे, तर शेतकऱ्यांच्या शेतावरती सुद्धा जलसंधारणाची कामं झाली। त्यामध्ये कंट्रोल बांध केले, गॅबियन बंधारे केले। त्यानंतर लोकसहभागातून जलसंधारणाची कामं केल्या गेली। नदीचं खोलीकरण झालं, शेततळी झाली। असे अनेक उपचार या गावातील वॉटर हिरोंनी केले। आणि पावसाचं पाणी जसं आलं, पाणी त्यामध्ये थांबलं, तसं गावकऱ्यांचा आनंद जो आहे हा गगनात मावेनासा झाला। आणि तेव्हापासून या गावाची दुष्काळ मुक्ती झाली। कान्हेरी सरप गावातील नदी, विहीर डिसेंबर महिन्यातच कोरडी पडायची, मात्र पाण्याचं महत्त्व ओळखून गावकऱ्यांनी केलेल्या कामामुळे गावाचा दुष्काळ दूर झालाय। गावातील श्रीकृष्ण ठोंबरे यासारखे शेतकरी पाण्याअभावी खरीप हंगामात पीक घेण्यास असमर्थ होते, मात्र आता पाण्याची पातळी वाढल्याने 12ही महिने येथील शेतकरी कांदा, गहू, मका, तूर, हरभरा यासारखे अनेक पिके घेत असून त्यांचं जीवनमान सुद्धा उंचाविला आहे। आज माझी पहिली परिस्थिती अशी होती साहेब, की माझ्या शेतात पाणीच नव्हतं आणि पाणी फाउंडेशन ज्यावेळेस आलं त्यावेळेस पासून अशी काही समृद्धी झाली। पहिले माझं 4 एकर शेत होतं पाण्याखाली, पण आज 17 एकर शेत पाण्याखाली आहे। आजूबाजूला 20-15 एकर शेताला मी फुकट पाणी देतो आहोत। आणि ही श्री किमया झाली, ही झाली पाणी फाउंडेशनची। ज्यावेळेस याने मला शेततळ नव्हतं, शेततळ दिलं, शेततळ खणलं, शेततळ खणल्यावर याची पाणी वॉटर लेवल वाढली। त्या वॉटर लेवलमुळे माझ्या विहिरीतनी पाणी काही थांबेना। आज माझ्या विहिरीतनी दररोज 15 ते 20 फूट पाणी कायमस्वरूपी राहते। त्यामुळे 2 बोर आहेत, त्या बोरला सुद्धा पाणी आहे। आज शेततळ्यात पाणी आहे। म्हणजे वॉटर कप मुळे इतकं झालं पाणी फाउंडेशनचं, की आमच्या या भागातनी पाणीच पाणी व्हायला आहे। आणि ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना जी झाली वॉटर कपची, याच्यामुळे इतक्या फायदे होऊन राहिले। तर माझं तसं म्हणणं आहे शेतकऱ्याला, की प्रत्येक शेतकऱ्यानं पाणी फाउंडेशनचे कामं करा आणि शेततळे करा। शेततळे जर केले तर त्याच्यावर शासनाकडून आपल्याला सौर ऊर्जा फ्री भेटते। हे ज्या काही शासनाच्या सवलती आहेत, हे माझ्या मताने सर्व शेतकऱ्यांनी अवलंबन करावा
आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी वॉटर कप मध्ये काम करून आपल्या शेतात शेततळे घेणे काळाची गरज आहे. पुढच्या भविष्याच्या काळात जर पाणी हे दुर्बीण होणार आहे तरी शेतकऱ्यांनी जागृत होऊन याच्याकडे जातीने लक्ष द्यावे आणि प्रत्येकाने वॉटर कपच्या सहाय्याने आपल्या शेतात शेततळे खणून याचा आपल्या पुढच्या पिढीला हा सुद्धा फायदा होणार आहे. पुढे कालांतरानं पाण्याचं काही सांगता येत नाही, निसर्ग आपल्या हातचा नाही, तर आपलंच आपलं काम आहे की आपल्या शेतात आपण पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी थांबवा. ज्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबवता येईल आणि पृथ्वीवरील जलसंपत्ती जपता येईल असे प्रयत्न आता काळाची गरज बनली आहे. आपण सर्वांनी मिळून आता जलसंपत्तीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे आता तितकेच आवश्यक आहेत.